बहुप्रतीक्षित महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आता खऱ्या अर्थानं एकीकडं महायुती आणि दुसरीकडं महाविकास आघाडी असा सामना आहे. काँग्रेससोबत ठाकरे पवार हे दोन विक्टिम कार्ड्स आहेत. तेव्हा काँग्रेसही हरियाणाच्या निकालानंतर सावरलेली दिसणार आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि म्हणूनच आगामी निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी कशी असेल, त्यातल्या त्यात काँग्रेससाठी कशी असेल, यावर आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत. सर, स्वागत आहे लोकमतमध्ये तुमचं. थँक्यू. निवडणूक लागली आहे, काँग्रेस सज्ज आहे? काँग्रेस पूर्ण तयारीनिशी आहे. याचं कारण असं आहे, गेली 2.5 वर्ष याचा कारभार जो आम्ही बघतो, हा कारभार हा जनतेसाठी मुळात नाहीच. हा कारभार केवळ स्वतःसाठी, सत्तेसाठी, सत्तेच्या खुर्चीसाठी. ही सरकारच त्याच्यामुळे आलं की या सरकारचं गठनच ज्या गोष्टींनी झालेलं आहे, दुसऱ्यांची घरं फोडून स्वतःचं घर भरायसाठी, एवढाच एक उद्देश आहे. त्यामुळे आम्ही अगदी तयार आहोत. आचारसंहिता सुरू झाली, निवडणुका घोषित झाल्या, पण निवडणुकाची वाट आम्ही बघत होतो. आम्ही बघण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनता या सगळ्या याची प्रतीक्षा करत होती. कारण महाराष्ट्रामध्ये कशाला मतं द्यायची भाजपला, हा प्रश्न जनतेपुढे आहे. एक तर महाराष्ट्राला यांनी महागाईच्या खड्ड्यात लोटलं, दुसरीकडे प्रचंड कर्जाचा बोजा महाराष्ट्रावर टाकला. 9 लाखपेक्षा अधिकचं कर्ज, 9 लाख कोटीपेक्षा अधिकचं कर्ज राज्याच्या मानगुटीवर आहे. तिसरीकडे कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाला. दिवसाढवळ्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदार नेत्यांचे खून होतात, गोळीबार होतो, गोळ्या झाडले जातात, भायखळ्याची घटना आपण पाहिली, पुण्यात झालेल्या घटना, या सगळ्या घटना काय सांगतात की कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. खुद्द गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये 6 महिन्यामध्ये 157 महिलावर रेप होतो. हे मी नाही म्हणत, हे त्यांच्या माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेलं आहे. मग स्वतःच्या गृहमंत्र्यांचा जिल्हा जर सुरक्षित नसेल तर यांना मत कशासाठी देणार? 30% कमिशनखोरी झाली. आज मी माहिती घेतली की प्रचंड कर्जाच्या बोजाबरोबरच महाराष्ट्रावर आत्ता 7 लाख कोटीचे टेंडर हे मॅनेज करून वाटले गेले. त्यात 30% कमिशन खाल्या गेले या सरकारने. 7 लाख कोटीच्या टेंडरमध्ये प्रचंड पैसा कमवला आणि महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून सोडलं. शेतकरी रोज 7 शेतकरी आत्महत्या करतोय. रोज 7 शेतकरी आत्महत्या करत असतील तर मत यांना कोणी द्यायचं? आमची लढाई महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे. यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि ज्या गुजरातच्या चरणी यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान अर्पण केला, अरे मर्यादा तर उल्लंघन एवढं झालेलं आहे की कल्पनाच करू शकत नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये जर हे लोक कमिशन खात असतील, पैसा कमवणार असतील, तर याच्यासारखे अशा नतभ्रष्ट माणसं किंवा सरकार महाराष्ट्रात यापूर्वी कधी झालं नाही. त्यामुळे लोक प्रतीक्षा करत आहेत, एकदाची कधी सापडतील आणि यांचा बचपा आम्ही कधी काढू, या तयारीमध्ये यांनी आपल्या बोटाला धार म्हणून लावून ठेवलेली आहे. आणि ज्या दिवशी आता मतदानाच्या दिवशी हा बदला घेतल्याशिवाय लोक राहणार नाही. सर, तुम्ही राज्याचे विरोधी पक्ष नेते आहात. लोकसभेच्या निकालामधनं हे पुढं आलेलं आहे की विदर्भ, मराठवाडा, मुंबईमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला चांगलं यश आहे. म्हणजे विशाल पाटील सांगलीची जागासुद्धा त्या अनुषंगानं मी म्हणतो आहे की कोल्हापूर, सांगली तुमच्याकडे आहे. तर आत्ता तोच टेम्पो जो आहे तो तुम्ही मेंटेन करण्यासाठी, ते जेव्हा वातावरण होतं मतदारांमध्ये, ते तसंच आहे की नाही? त्यामध्ये लाभार्थी योजना ज्या आल्या, खास करून लाडकी बहीण योजना जी आली, त्याच्यामुळे फरक पडला आहे, सत्ताधाऱ्यांना फेवरेबल झालं आहे, असं त्यांचा दावा आहे. म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. नाही, हे मोदी तर रेवडीच म्हणाले ना. अशा मोफत योजनांना रेवडी म्हणतात मोदी साहेब, नरेंद्र मोदी. ठीक आहे, यांनी रेवडी वाटली तो त्यांचा प्रश्न आहे. सत्ता म्हणजे सरकारच्या तिजोरीतून पैसे वाटून स्वतःची पाठ थोपटायची, यामध्ये काही फरक पडणार नाही मला वाटतं. या योजना आणल्यात, लाडकी बहीण आणली, पण एक गोष्ट आहे की त्या रॅम्पवर चालताना मुख्यमंत्र्यांनी तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत काय एवढं विचारतात.
मी पाहिले ते व्हिडिओ. त्या रॅम्पवर चालताना त्या इव्हेंटमध्ये त्या बहिणीला विचारायला पाहिजेत की तू सुरक्षित आहेस का, तुझ्या सुरक्षेसाठी आम्हाला काय करायचं आहे, हा प्रश्न विचारायला पाहिजे. एक आहे इथे स्पष्ट सांगायचं झालं तर, या कितीही योजना आणू देत, महाराष्ट्रातील लोकांनी आता निर्धारच केला आहे, हे खोकेबाज, कमिशनखोर आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रात धर्म बुडवणारी म्हणून या मंडळीकडे, आपल्याकडे, या लोकांच्याकडे आता महाराष्ट्रातील जनता बघते आहे. कारणं प्रचंड आहे. यामध्ये तर आपण इतका पापाचा पाडा वाचू शकू. म्हणून मला वाटतं बहिणीला सुरक्षेची आवश्यकता आहे. साधी गोष्ट आहे हो. हे 1,500 रुपये सांगतात, आम्ही 1,500 रुपये दिलेत की तर यांच्या पोटात दुखतं. अरे ती बहीण तुझ्या 1,500साठी भुकेली आहे. भाऊबीजेला आम्ही जातो, बहिणीच्या दारात जातो, केवळ ते तिच्या ओवाळणीमध्ये 1,500 टाकायसाठी जात नाही, तर बहिणीला आम्ही विश्वास देण्यासाठी जातो की तुझा भाऊ तुझ्या पाठीमागे आहे. ज्यावेळेस भाऊबीजेच्या आम्ही पद्धत आहे हिंदू सणामध्ये, संस्कृतीमध्ये आपल्या, की राखीला बहीण भावाच्या घरी येते आणि दिवाळीला भाऊ बहिणीच्या घरी जातो. ते रक्षाबंधनाच्या वेळेस हाताला धागा बांधताना बहीण म्हणते की हा धागा तुझ्या रक्षणासाठी मी बांधते. ती ईश्वराकडे प्रार्थना करते. ती पैशासाठी बांधत नाही ती राखी, की 1,500 रुपयाची मला काही मदत मिळेल म्हणून, साडी मिळेल म्हणून, चोळी मिळेल म्हणून बांधत नाही. तर त्या बहिणीच्या रक्षणाची हमी हा भाऊ तिला देतो. आणि बहीण ज्या वेळेस भाऊबीजेला येते, भाऊ ज्यावेळेस बहिणीच्या घरी जातो, त्यावेळेस बहिणीला विश्वास वाटतं की तुझ्या कुठल्याही संकटात भाऊ म्हणून मी तुझ्या पाठीमागे उभा आहे, ही हमी देण्यासाठी जातो, हा विश्वास देण्यासाठी जातो. आणि हे सांगतात की आम्ही 1,500 रुपये ओवाळणी दिले तर पोटात दुखतं. तुझ्या 1,500साठी महागाईनं ह्या सगळ्या महिला त्रस्त आहे. एकीकडे 1,500 रुपये दिलेत आणि दुसरीकडे लगेच 40 रुपयांनी गोड तेल महाग करून टाकलं, 48 रुपयांनी सिलेंडर महाग केला, डाळीचे भाव वाढवून टाकले. हे सगळं जे काही झालं आहे, खूप मोठा पाडा वाजता येईल आम्हाला महागाईचा. आणि ज्या सरकारमध्ये GSTवर, आशिष भाऊ, GST कुठाला पाहिजे? दुधावर, खोडरबरवर, पेन्सिलवर, ट्रॅक्टरवर, शेती अवजारावर 18%, 24% GST. ट्रॅक्टर, शेती अवजारं, पेस्टिसाईड यावर, यापेक्षाही पुस्तकावर, पेन्सिलवर, दुधावर इंग्रज बरे होते या नालायकापेक्षा. इंग्रजांनी कधी दुधावर टॅक्स लावला नाही, नाही दुधावर टॅक्स लावत आहे. आणि GST कुठे कमी आहे? गोल्ड 2.5%, डायमंड 1.5%, हेलिकॉप्टर 5%. अरे तुम्ही हे कोण घेणार? सोनं कोण घेतो आज? हिरा कोण घेतो? हेलिकॉप्टर कोण घेणार? ह्यावर GST 2%, 3%. आणि शेती अवजारावर 18%, ट्रॅक्टरवर 18%. लोक काय आंधळी नाही. सोयाबीनचा शेतकरी, आपला शेतकरी काय यांना मतं द्यावेत? महागाईमध्ये माझी बहीणवर पडली, काही झालं तरी त्याचा परिणाम माझ्या बहिणीवर होणार नाही. बहिणीला माझ्या सुरक्षा पाहिजे आणि ती सुरक्षा देण्याची हमी महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही घेऊ. त्यामुळे यांच्या कितीही अशा प्रकारच्या निवडणुकीच्या तोंडावर, विशेष म्हणजे ही योजना निवडणुकीच्या तोंडावर आणली. यांना लाडकी बहीण सत्तेत बसल्यावर आठवली नाही, निवडणूक आली म्हणून आठवली. कारण असं म्हणतात की एक म्हण पडली आहे, मताची झाली लोकसभेत कडकी, म्हणून बहीण आठवली लाडकी. उद्या संपली निवडणूक, तुम्ही तिकडं ना आम्ही इकडं. पण तुम्ही सुद्धा महालक्ष्मी योजना आणणार आहात? नाही, आम्ही आणणार. आम्ही आत्ता आणतो आहे, निवडणुकीच्या तोंडावर नाही. काही लोकांनी सांगितलं भाषणातून, देवेंद्र फडणवीस, शिंदे सांगतात, हे खोटं नेरेटिव्ह पसरवत आहेत. नाही, आम्ही आहोत तरी सरकार योजना सुरू करेल. अरे तुम्ही सुरू केली तर आम्ही काय वेळे आहोत काय ही बंद करायला? उलट तुम्हाला 1,500 काही होणार नाही महागाईमध्ये, ते वाढवून देण्याची हमी आहे. आम्ही आलो तर 2,500 रुपये देऊ, हे आम्ही ठरवतो. किमान 2,000 तरी मिळाले पाहिजेत, आधार मिळाला पाहिजे. महागाई इतकी प्रचंड वाढली. 50 रुपयाची डाळ 2014मध्ये सामान्य आणि गरीब शेतकरी किंवा शेतमजुराला आज 200 रुपयात डाळ नेऊन ठेवली. 400 रुपयाचा सिलेंडर तुम्ही 1,000 रुपयावर नेऊन ठेवला.
55 रुपयाचं गोडं तेल 140 रुपये किलोवर नेऊन ठेवलात, तर का म्हणून तुम्हाला मतं मिळतील? का का या बहिणीने मतं द्यायची? 33% इलेक्ट्रिकचं बिल वाढवलं. 700 रुपये 600 रुपये एक 2 बल्ब एक पंखा एका घरामध्ये गरिबाच्या सामान्य माणसाने 500-550 रुपये बिल यायचं. आत्ता 2 महिन्यापूर्वी सुद्धा 600-650 रुपये बिल यायचं. आत्ता 1200-1400 रुपये येतात. बहिणी आम्हाला बिल आणून देतात. म्हणजे अशी आमच्याकडे एक म्हण आहे वैदर्भीय, आजा मेला आणि नातू झाला, घरातली संख्या बरोबर. हेच चाललं आहे. आणि त्यांनी काय फार दिलं तर एका पिशवीमध्ये बहिणीच्या 1,500 टाकलेत आणि दुसरीकडून त्यांनी 4,000 काढून घेतलेत. हे माझ्या बहिणीला साधं गणित कळतं. तिचं कुटुंब आणि तिचं घर चालवताना, संसार चालवताना तिला 1,500 काही होणार नाही याची जाणीव आहे. म्हणून हा लाडका भाऊ नाही तर हा मतलबी भाऊ आहे. हा मतलबी भाऊ आहे हे माझ्या बहिणीला कळलेलं आहे. त्यामुळे काही परिणाम होणार नाही. हा मला सर, विश्वास लोकसभेला जे नॅरेटिव्ह चाललं की संविधान खतरे में है, संविधान बदलवलं जाईल, ते फेक नॅरेटिव्ह होतं. आणि आता ते नॅरेटिव्ह हरियाणाच्या निवडणुकीत दिसलं नाही म्हणून मग ते विधानसभेलाही चालणार नाही, तर काँग्रेसला त्याचा काही फायदा नाही विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये, असा दावा हा महायुतीकडनं केला जातोय. तुम्हाला खरंच असा जर का प्रश्न मी विचारला की संविधान खतरे में है किंवा संविधान बदलवलं जाईल त्यामुळे आरक्षण नष्ट होईल, हे जे नॅरेटिव्ह काँग्रेसनी पसरवलं ते फेक होतं असं त्यांचं म्हणणं आहे, तर तुमच्याकडं काय उत्तर आहे? बघा, परदेशात आणि देशात पंतप्रधानाला संविधान डोक्यावाला लावायची कधीच पाळी आली नव्हती. ती पहिल्यांदा काँग्रेसने आणली. संविधानाचं गुण आणि महत्त्व, गुणगान आणि महत्त्व आता भाजपा गात आहे. 400 पारची भाषा कोणी केली? भारतीय जनता पक्षाने केली. संविधान बदलण्याची भाषा 4 खासदारांनी केली त्यावेळेस. आम्ही नाही केली, त्यांनी केली. म्हणजे तुम्ही 400ची मागणी करताय आणि 400 आले की आम्ही संविधान बदलण्याची भाषा करताय. हे आम्ही फेकणारे नाही केलं, त्यांनी केलं ते. आणि आज मूळ प्रश्न असा येतो की महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाली, आम्ही काश्मीर जिंकला, ते त्याचा विचार कुठेच नाही होत. हरियाणा हरल्याची चर्चा होते, पण तिकडे 370 आणून सुद्धा आपण काश्मीर, जम्मू काश्मीरमध्ये जिंकलोय हे कधीच भाजपा सांगत नाही. तिथे पण तेवढ्याच जागा होत्या, 90च होत्या, आणि इथे पण 90च होत्या. फार काही तीर मारल्याचा वगैरे विषय नाही. विषय हा येतो की महाराष्ट्र जर हातातून गेला तर मोदींना ज्या बैसाखी लागल्या आहेत 2 पक्षाच्या, त्या बैसाखी घुळून पडतील आणि मोदी सरकारच राहणार नाही. आणि मोदी सरकार राहणार नाही तर मात्र संविधान हा निश्चितपणे आज शिल्लक राहील, किंवा संविधानाचं रक्षण किंवा संविधान बदलण्याची भाषा कोणी करू शकणार नाही. आज संविधानाचं महत्त्व पटवण्याची भाषा ते 235वर अडकल्यामुळे आला आहे. जर कदाचित 400 मिळाले असते तर संविधानाला ते मानले नसते. या देशामध्ये संविधानाच्या पलीकडे जाऊन हुकुमशाही पद्धतीनं देश नेण्याचं काम कदाचित सुरू झालं असतं. म्हणून यामध्ये एक स्पष्टपणे मी सांगतो आपल्याला, संविधान हा बहुजनांचा कवच आहे, सुरक्षित. बहुजन या देशातील आता जागृत झालेला आहे. लोकसभेमध्ये झालं आहे, त्यांची जागा त्यांना दाखवली, आणि विधानसभेमध्ये सुद्धा हा बहुजन जो आहे, जो फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी उभा झाला आहे, ज्याचा या देशातील लोकशाहीवर विश्वास आहे, ज्यांचा विश्वास या देशातील संविधानावर आहे. संविधान हे बहुजनांचं कवच आहे हे त्या माणसाला पटलेलं आहे. त्यामुळे ह्याही निवडणुकीमध्ये संविधान रक्षण ही भूमिका आमची असणारच. ते कितीही फेक नेरेटिव्ह म्हणू देत, त्यामुळे काही फरक पडणार नाही. आमची भूमिका या देशातून, या राज्यातून भाजपाला हद्दपार केलंय की मोदी हल्ल्याशिवाय राहत नाहीत आणि मोदीच्या खुर्चीला धक्के बसल्याशिवाय राहणार नाहीत, हा आमचा विश्वास आहे. तुम्ही बरं झाला हा विषय काढला. मनोज जरांगे पाटील फॅक्टरमुळं मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद झाला, तर त्याचा फायदा हा महायुतीला, खास करून भाजपला आहे, आणि म्हणून मग ओबीसी तितका मिळवावा अशी भूमिका ही महायुती सरकारची दिसली. तर याचा किती परिणाम या आगामी विधानसभा निवडणुकीत होईल असं वाटतंय? अजिबात होणार नाही. ओबीसी जागृत झालेला आहे.
मागील 6 महामंडळं यांनी विविध समाजासाठी काढलेत. याच देवेंद्र फडणवीसांनी काढले. एकही महामंडळाला पैसा दिला नाही. आता जवळपास 12 महामंडळं काढली. काय ते त्याला मला वाटतं अनेक जातीसाठी काढलेले. ते सोनारपासून तर मागेल त्याला महामंडळ, हे अशी सगळी भूमिका होती. आणि त्यात पैशाची कुठेही तरतूद नाही. केवळ महामंडळाची घोषणा केली, कॅबिनेटचा निर्णय. लोकांना कळतं हे. स्वतःच्या पाठीवर शाल आणि हुल गळ्यात घालून घेण्यासाठी आणि त्यातून पैसे त्यातून मतदान मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न त्यांचा आहे. ही सगळी जी आहेत, काल मोदीजी बोलून गेले, काँग्रेस जातीपातीचं राजकारण किंवा जात विभागणीचं, धर्म विभागणीचं काम करतं. हे कोण करतं आहे? ओबीसी हा जागृत आहे. ओबीसीच्या वाट्याला काही मिळालं नाही. ही जी सरकार आहे, ही सरकार ही कधीही शूद्रांची, ही सरकार कधीही बहुजनांची होऊ शकत नाही. या देशामध्ये यांना पूर्णतः आम्हाला या बहुजनांना गुलाम बनवण्याचं त्यांची मानसिकता आहे आणि त्या दृष्टीनेच हे पाऊल टाकतायत. त्याची अनेक उदाहरणं आम्हाला सांगता येईल. त्यातून केवळ यांचा वापर निवडणुकीसाठी केला गेला पाहिजे. या राज्यातील ओबीसी नेतृत्वाला पद्धतशीरपणे संपवण्याचं काम झालं. हे महाराष्ट्र विसरू शकत नाही आणि कोणी संपवलं हे सांगण्याची गरज नाही. भाजपातील प्रस्थापित जी लिडरशिप ओबीसीची होती ती कुठे आहे आज? वापरा आणि फेका. त्यामुळे आत्ता तुम्ही चूप कराल ओबीसींना, पण ओबीसी समजदार झालाय, हुशार झालाय. मराठात काय त्यांची भूमिका होईल या दोघात वाद लावण्याचं काम झालंय, भांडण लावण्याचं काम झालं. हे सगळे एका गुणागोविंदाने सगळा समाज राहणार होता. एकाला हाताळतोय एक मराठ्यांना आणि ओबीसीला दुसरा नेता महाराष्ट्रातला हाताळतोय. मला वाटतं या सगळ्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला हे सरकार नको आहे. हा एकच नारा आहे, कारण महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची आहे. बेरोजगाराच्या संदर्भात अत्यंत वाईट लोकांना, तरुणांना अनुभव आलेला आहे. सगळे उद्योग गुजरातला जात आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील किमान 5 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. इतकी मोठमोठी उद्योग गुजरातला पळवून नेली. कोणाच्या इशाऱ्यावर? केवळ महाराष्ट्रातून गुजरात मार्गे, दिल्ली मार्गे, दिल्लीच्या नेत्यांचे खुशामस्करी करायसाठी गुजरातचे लाड पुरवताय तुम्ही. आणि इथून जो मिळवलेला पैसा आहे तो कुठे जातोय? पैसा उद्योग गुजरातला आणि गुजरातचे ड्रग्स महाराष्ट्राला. महाराष्ट्राची तरुण पिढी उद्ध्वस्त करायला हाताला काम नाही त्यांच्या. हे लोकांना कळतं, हे तरुणांना कळत आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे अधिक आम्हाला फार याच्यात सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. एक नक्की आहे की जनतेचा निर्धार हा यांना सत्तेच्या बाहेर घालवण्याचा ठरलेला आहे. सर, माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे हा काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीवर आणि दुसरा प्रश्न आहे भाजप प्रणित महायुतीवरती. तर पहिला मी तुमच्यापासून सुरुवात करतो, कारण कालही तुम्ही हायकमांडच्या बैठकीला दिल्लीला गेला होतात. काँग्रेससोबत शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत आणि काँग्रेसनं या दोघांना सोबत घेऊनच महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. काँग्रेस किती तडजोड करू शकते? काँग्रेस महाराष्ट्रामध्ये तडजोडीपेक्षा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत यावं आणि हे जे महायुतीचं सरकार आहे, ज्या महाराष्ट्राची गुजरातपेक्षाही महाराष्ट्राला मागे नेऊन ठेवलं आहे, अधोगती केली, या सरकारला सत्तेबाहेर काढण्यासाठी तडजोडी काय वाटेल ते होऊ देत, मुख्यमंत्री कुणाचाही होऊ दे, पण महायुती सरकारला सत्तेबाहेर खेचण्याचं काम आम्हा सगळ्यांना मिळून करायचं आहे. म्हणून म्हणताना म्हणालो आम्ही सख्या भावासारखे लढणार आहोत. कारण आमची युती किंवा आम्ही तिघे एकत्र आलो आहोत ते या लोकांनी दुसऱ्यांची घरं फोडल्यामुळे दुःखी झालेली माणसं आहेत. त्यांचं घर फोडलं आहे, त्यांचे पक्ष फोडले, चिन्ह पडवला. आणि या सगळ्या स्थितीत महाराष्ट्राला एक स्वच्छ कारभार करणारा पक्ष किंवा आघाडी पाहिजेत आणि त्यांची अपेक्षा महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळं तडजोडीच्या पेक्षा
सत्तेतून बाहेर काढणं यांना हे महत्त्वाचं आहे. तडजोड वाटेल ते करू, पण यांना सत्तेबाहेर घालू. मला 2009चा निकाल यासाठी आठवतो आणि हे मी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून सांगत होतो की 2009च्या लोकसभेलाही आणि विधानसभेलाही काँग्रेस क्रमांक 1चा पक्ष राहिला होता. इतकं चांगलं यश काँग्रेसला मिळालं होतं. तर तो जो लोकसभेचा निकाल आहे तो यंदा 2024ला रिपीट झाला. आता 2009चा विधानसभेचा निकाल या 24ला रिपीट होईल. मला पूर्णतः आशा आहे. महाराष्ट्रातील जनता काँग्रेसकडे एक विश्वासक म्हणून पाहते आणि जो विश्वास आत्ता तरी मला काँग्रेसकडे लोकांचा दिसतो आहे की बघा, इतक्या सगळ्या प्रकरणामध्ये जी चोरांची यादी वाचली, ठीक आहे, आमचं एखाद दुसरा काय ते गेलं आहे, पण कशामुळे गेलं आहे ते मी त्यावर फार काही भाष्य करणार नाही. पण जी यादी आहे त्या यादीमध्ये काँग्रेसकडे, बदनाम केलं काँग्रेसला, पण काँग्रेसकडे बघण्याचा, काँग्रेस कुठल्याही भानगडीत नाही. काँग्रेस आपला एजेंडा जो आहे डेव्हलपमेंटचा असेल, लोकांना जोडण्याचा असेल, सर्व जाती धर्माला घेऊन चालण्याचं असेल, या एजेंड्यावर काम करते. विषमतेचं काम कधी करत नाही, विष पेरण्याचं काम कधी करत नाही. जात धर्म आणि पंथामध्ये भांडणं लावून स्वतःची पोळी शकण्याचं काम कधी काँग्रेसनं केलं नाही. सगळ्यांना समान संधी, सगळ्यांना संविधानावर विश्वास ठेवून लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी काँग्रेसचं काम आहे. त्यामुळे या राज्यातील बहुसंख्य बहुजनांचा विश्वास हा काँग्रेसवर आहे आणि त्यामुळं काँग्रेस ही 2009ची पेक्षा अधिक जागा मिळवेल हा मला विश्वास आहे. त्यावेळेस आम्हाला 82 जागा मिळाल्या होत्या. मी राज्यमंत्री होतो. अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला त्या जागा मिळाल्या होत्या. पण आता अशोक चव्हाण भाजपमध्ये आहेत. अशोक चव्हाण भाजपमध्ये आहेत, पण आम्ही 82 होते, आम्ही 90च्या आसपास महाराष्ट्रात जागा जिंकू हा आम्हाला विश्वास आहे. प्रचंड पैसा फेकला जाणार आहे, प्रचंड पैसा कमवला गेलेला आहे. यादी वाचली तर एक रात्रभर यांच्या पापाच्या पाळीच्या बाजू सगळे काम करताना कुठलीच मर्यादा ठेवली नाही. ना कायदा ना न्यायालय. हे हे अशी जी तुमची मुलाखत मला वाटतं की अर्धा तासाची होऊच शकत नाही, किमान 2 तास तुम्हाला हा घ्यावं एक लागेल. प्रश्न आहे जो विचारल्याशिवाय ही मुलाखत पूर्ण होऊ शकत नाही. निवडणूक लागली पण विरोधी पक्ष नेत्यांनी पक्ष नाही सोडला, कारण खूप स्पेक्युलेशन झालं, खूप अंदाज वर्तवले गेले की वडेट्टीवार पक्ष सोडून भाजपमध्ये कधी ना कधी जातील. मी नारायण राणेला सोडू शकतो हा, काँग्रेस पक्षासाठी, तर मी इतरांच्या सोबत जाण्याचा विषय नाही. माझी फॅमिली किंवा आमच्या घरातलं वातावरण, माझे वडील फार कमी वयात, आम्ही छोटे असताना गेले. एक छोटंसं पद होतं, गावाचे सरपंच होते. मी 5व्या वर्गात 6व्या वर्गात असताना माझे वडील वारले. आमच्यावर जे संस्कार आहेत ते, आणि त्यातून मग आमच्यामध्ये कधी जात धर्मभेद वगैरे असं कुठे कधीच नाही आमच्याकडं. आम्ही देव फक्त देवाऱ्यात ठेवलेला आहे आणि मी देव देवाऱ्यात यासाठी ठेवलेला आहे की बायकोच्या समाधानामुळे. देव हृदयात असलं पाहिजे, देव देवळात असून चालत नाही. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा पाईक आहे. मी माणसात देव शोधणारा माणूस आहे, देवळात देव शोधणारा नाही. आणि माणसाची सेवा केली की देवाचं दर्शन आपोआप होतं, या भूमिकेतून काम करणारा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. लहानपणापासून त्यांच्या भजनात, कीर्तनात आणि त्यांच्या पदयात्रेमध्ये मी 7व्या वर्गात असतानाच चाललेलो आहे, जवळपास 6 किलोमीटर. विनोबा भावेंबरोबर हात घेऊन चाललो आहे. विनोबा भावेंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. ही जी मांडळी होऊन गेली, म्हणजे त्यांचा हात, मी शाळेत असताना शाळेची सहल निघाली आणि आमचा 3 किलोमीटरचा प्रवास माझ्या गावावरून विनोबा भावे झाले. चालता चालला डोक्यावर हात ठेवला आहे. तर मला एकाने सांगितलं की हा मुलगा मोठा होईल. आज या पदापर्यंत आलो तर विनोबाजींचा हातचा आशीर्वाद किती मोठा होता. कारण हे कधी या सगळ्यांनी, आपल्या संतांनी, संतातला फरक तो आहे महाराष्ट्रात. मी एकदा बोललो होतो, ते माझ्या अंगावर काही गोष्टी आल्या होत्या, टीका झाली होती. पण संतांची परंपरा महाराष्ट्रात ही वेगळीच परंपरा आहे. आणि म्हणून त्या विचाराला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. तो मग तुकोबा असो, ज्ञानबा असो, चोकोबा असो, ज्ञानबा असो, ही सगळी सर्व धर्म समभावाची जात विहिरीत व्यवस्था निर्माण करण्याचं काम यांनी केलं आहे, व काँग्रेस आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यामुळं असं लक्षात येईल, आत्ता भाजपला जी संधी गेले 2.5 वर्ष मिळाली नाही एकनाथ शिंदेंना सरपास करण्याची, ती आता मिळायला लागेल. कालची जाहिरात हे त्याचंच द्योतक होतं. तर महायुतीचं गणित कसं बघताय? महायुतीचं त्रांगळ जे आहे ते तुम्हाला
गेल्या कॅबिनेटच्या 8-10 बैठकीमध्ये ते दिसून येतं. कॅबिनेटमध्ये झालेली वाद, तिथे झालेला एकमेकावरचा आरोप प्रत्यारोप, अर्धवट बैठकीतून वित्तमंत्री निघून जाणं आणि एकमेकावर कपडे फाडणे इतपत त्या कॅबिनेटमध्ये परिस्थिती निर्माण होणं, याचाच अर्थ असा आहे की पुढे काय होईल हे त्यांनी सूचना केली. राहिला शिंदेंचा विषय. शिंदेंची उपयुक्तता आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर संपणार आहे. त्यांना आत्ता भाजपाच्या पाठीमागे भाजपाच्या दयेवर शिंदेंना जगावं लागणार आहे. याचं कारणच आहे की शिंदे गेलेच त्यामुळं. असं म्हणतात की केंद्रीय एजन्सीच्या दबावामुळे शिंदेना तो निर्णय घ्यावा लागला. ही वस्तुस्थिती आहे, काय लपून राहिलेली नाही आणि सगळेच बोलतात. आत्ता शिंदेंना मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही, यासाठीच आज निवडणुकीच्या पूर्वी त्यांच्या कार्यालयात असलेल्या अनेक त्याला उपसचिवांच्या, अवर सचिवांच्या, जॉईंट सेक्रेटरी, CM ऑफिसमध्ये असलेल्या सगळ्यांची बदली करून टाकली. खरं तर जनरली निवडणूक झाल्यानंतर, सरकार गठन झाल्यानंतर या बदल्या केल्या जातात, पण त्यांना नवी ऑर्डर काढली आणि सगळ्यांना त्यांच्या होम डिपार्टमेंटमध्ये पाठवून दिलं. म्हणजे याचा अर्थ शिंदेनी वाइंड अप करणं सुरू केलेलं आहे. त्यांना माहीत आहे की मी पुन्हा वर्षावर राहू शकत नाही आणि हे काळ्या दगडावरची फांदी रेखा आहे. भाजपा त्यांना तिथे बसू देत नाही. झाला त्यांचा वापर. जेवढे वसूल करायचे आहेत तेवढे करून घेतलेत, जेवढे कमवायचे आहेत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केलेत. त्यांनी आपलाही फायदा करून घेतला, दिल्ली शहराचाही फायदा केला, गुजराती व्यापाऱ्यांचाही फायदा करून घेतला. 2.5 लाख कोटीच्या 550 एकर जमीन देऊन टाकल्या आणि त्यांचं ऋण त्यांनी फेडलं आणि स्वतःची तुंबडी जेवढी भरता येईल तेवढी भरली. 100 कमवलेत, 15 वाटलेत. लोकांना वाटतं की खूप वाटलेत कुठून? कमवलेत 100, त्याचा हिशोब आम्ही काढू निवडणूक झाल्यानंतर आणि 100 कुठून कमवले आणि 15 कसे वाटले त्याचा हिशोब देऊ. तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवारांकडे कसं बघता? अजितदादांना भविष्यात फार राजकीय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागेल. त्यांचं राजकीय या निवडणुकीनंतर मला वाटतं मी अधपतन वगैरे म्हणणार नाही, राजकीय नेत्यांचं काही तसं होऊ शकत नाही, कुठे ना कुठेतरी होतं. पण ही स्थिती निर्माण होईल की अजितदादांना पश्चातापाशिवाय त्यांना दुसरं काही मिळणार नाही. देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते म्हणून किंवा राज्याचे गृहमंत्री म्हणून आणि भावी मुख्यमंत्री म्हणून जर का ते भाजप त्यांना प्रोजेक्ट करत असेल तर त्यांचं भवितव्य काय दिसतंय? मला वाटतं भाजपा बघा 2014मध्ये भारतीय जनता पक्षाला 123 जागा मिळाल्या. त्यावेळेस ते कोणाच्यामुळे 123 जागा मिळाल्या तर त्यांचा मोठा वाटा गडकरींचा होता राज्याच्या राजकारणात. रेडीमेड यांना ताट वाढून दिलं, पूर्ण वेळ पूर्ण ताकदीची सत्ता मिळाली. जागा किती आल्या? 105. कमी झाल्या की वाढल्या? त्या जागा कमीच झाल्या. जर एखाद्याला मुख्यमंत्री करून जागा कमी होत असतील तर उपमुख्यमंत्री म्हणून जागा वाढतील का आणि त्या नेतृत्वाचा विश्वास राहील का? मला वाटतं की फडणवीसांजींना राज्यात निवडणुकीपुरतं ठेवलं जाईल. निवडणुकीनंतर कदाचित एकूण चर्चा जी आहे राज्यामध्ये की त्यांना दिल्लीची वाट धरावी लागेल असं म्हटलं जातं. पण एक मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे भारतीय जनता पक्ष किती आश्वासक नजरेने पाहतो तो त्यांचा प्रश्न आहे. पण आपण सोशल मीडियावर पाहतो त्यातून मात्र हे त्या स्थानावर मला दिसत नाही. जे काही सोशल मीडिया दिसते आणि एक उत्स्फूर्तपणे त्या याच्यावर प्रतिक्रिया ज्या येतात एखाद्या याच्या संदर्भात, ते 10 पैकी 7 लोकांच्या निगेटिव्ह येतात. याचा अर्थ 70% लोकांची भूमिका गडकरींच्या आपल्या फडणवीसांच्या संदर्भात थोडी मला निगेटिव्ह दिसते आहे. मी सर्वे म्हणून सांगत नाही, सोशल मीडियातला जो ट्रेंड दिसतो आहे त्यावरून हे दिसतं आहे. आणि राहिला की भ्रष्टाचार किंवा इतर काही कामं, शिंदे आणि यांच्यामध्ये ही स्पर्धा आहे, तिघातही स्पर्धा आहे. कोण पुढं जाईल आणि कोण अधिक खाईल ही स्पर्धा आहे. आणि त्या तिघांनी मिळून तो प्रयत्न पूर्ण केलेला आहे. महाराष्ट्र साफ करायचा, सफाईदारपणे महाराष्ट्राची तिजोरी साफ करायचा, यांच्यामध्ये स्पर्धा होती की अधिक कामं कोणी काढायचे. मग ती स्पर्धा मंत्र्यापर्यंत गेली. त्या मंत्र्यांनीसुद्धा स्पर्धा सुरू झाली
की अधिक कोण खाऊ शकतो. त्यांना महाराष्ट्राची चिंता नव्हती, त्यांना खाण्याची चिंता होती. हे लपून राहिलं नाही. हे किती पाप हे पाप झाकायचं किंवा लोकांच्या संदर्भात किती साधंपणाचं ते आव्हान देत. महाराष्ट्राला या लोकांनी पूर्णतः उद्ध्वस्त केलेलं आहे. मी सांगितलं तुम्हाला 2 लाख कोटीचे देयके देणे बाकी आहेत. 2 लाख कोटीचे. 7 लाख कोटीचे टेंडर यांनी मॅनेज करून वाटले आणि 30% पेक्षा अधिक. फार वाईट आहे हो. सगळी आत्ताची स्थिती मला वाटतं की महाराष्ट्र सावरायला पुढचे 3 वर्ष तरी जातील. हरियाणाच्या निकालानंतर भाजपचं मनोधैर्य वाढलं आहे. देवेंद्र फडणवीस तर म्हणाले की हरियाणाच्या निकालाचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात आम्ही करतोय. असं आहे, आम्ही हसतो आहोत यासाठी. आम्हाला आनंद, एक स्टेट गमावल्याचा आनंद नाही, पण आम्हाला मात्र शिकायला मिळालं. आम्ही अति आत्मविश्वासामध्ये काय होतं हे हरियाणाच्या निकालावरून कळलं. त्यामुळे आता आम्ही फार सतर्क आहोत. केवढाही मोठा पैलवान आला तरी त्याच्याशी लढण्यासाठी आम्ही आमची मांडी थोपटली आहे. ये तू बघूनच घेतो. कारण बेसावध असतो तो. काय किरकोळ पैलवान आहे म्हणून माणूस ते बिनधास्त असतो. आता आम्ही बिनधास्त नाही आहोत. आमची सगळी तयारी झाली आहे. कोण पण म्हणू देत ते 20 कोटी रुपये वाटणार आहेत एका मतदारसंघात. शिंदे, फडणवीस 15 कोटी देणार आहेत, अजितदादा 20 कोटी देणार आहेत एका मतदारसंघाला, अशी सगळी चर्चा आहे. तर ते पैसे तुमचे लोक घेणार पण नाहीत. जशी अब्दुल सत्तारांच्या साड्या जाळल्या लोकांनी आणि ते काय त्याच्या समाजाच्या लोकांनी पण जाळल्या वाटलेल्या साड्या. त्यामुळं तुम्ही हरामची पासून केलेली वाटलेली लोक कधीच तुम्हाला मत देणार नाहीत. हे शेवट लोकांना कळतं. महाराष्ट्र हा फार वेगळा राज्य आहे. इथे पैशाचं राजकारण करून 50-50 कोटी रुपये दिलेत पार्लमेंटमध्ये, तरी पण निकाल काही ते बाजूला फिरवू शकले नाहीत. आणि बिना पैशाने आमचे 31 लोक निवडून आले. हेच महाराष्ट्रातील जनता आता विधानसभेमध्ये दाखवेल. सर, तुम्ही वेळात वेळ काढून लोकमतच्या ऑफिसमध्ये आलात, ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.